हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. फोनकडे पाहत ती बसली होती आणि कामावर लक्षच लागेना. तिने समोरची फाईल हातात घेतली. बस, हीच शेवटची संधी. शेवटी तिने ठरवलं आणि घाईघाईने आकाशच्या ऑफिसकडे निघाली. त्यांचा नवीन प्रोजेक्ट मंजूर झाला होता. आकाश आणि तिचे बाबा एकत्रितपणे तो प्रोजेक्ट करत होते, म्हणून तिच्याकडे ऑफिसला जाण्याचं कारण होतं. किमान एकदा त्याच्याशी बोलता येईल. क्षणाचाही विचार न करता ती त्याच्या ऑफिसमध्ये गेली. तिने खोल श्वास घेतला आणि त्याच्या कॅबिनकडे चालू लागली. पण तो तिथे नव्हता. तिने स्टाफकडे विचारलं. त्यांनी सांगितलं, सर आठवडाभर ऑफिसला येणार नाहीत. त्यांच्या उत्तरानंतरही तिने संपूर्ण ऑफिस तपासलं. पण ना आकाश दिसला ना सौम्या. सौम्या कुठे आहे? त्याने तिला खरंच दूर पाठवलं का? तिच्या ओठांवर हसू उमटलं. तिला खूप हलकं वाटलं. तिचं हृदय आनंदाने धडधडू लागलं. तो रागावलेला असेल, पण त्याने माझं ऐकलं. ती एका प्रेमात हरवलेल्या किशोरीसारखी हसत चालत होती. खरं तर तिने त्याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाही ती किशोरीच होती. तिने स्वतःच्या डोक्यावर हलकं थोपटलं आणि लिफ्टकडे चालू लागली. माझ्या त्या सैतान नवऱ्याचा राग कसा शांत करायचा, ती विचार करत होती. तिला माहीत होतं तो खूप रागावलेला असेल. ती हसतच लिफ्टचं बटन दाबते आणि आकाशबद्दल विचार करत होती. लिफ्टचे दरवाजे हळूहळू उघडले आणि समोरचं दृश्य पाहून ती थिजली. तिने कधीच अशी कल्पनाही केली नव्हती. तिचे डोळे मोठे झाले. अश्रू गालावरून वाहू लागले. तिची मूठ आवळली गेली आणि ओठ वेदनेने थरथरले. मानसी? आकाशने तिला पाहिलं आणि लगेच सौम्याला दूर केलं. मानसीने पुन्हा दोघांकडे पाहिलं. लिफ्टमध्ये ते दोघे एकमेकांना मिठी मारून उभे होते. आकाश पुढे आला आणि मानसीचा हात पकडला. सौम्या फिकट चेहऱ्याने बाजूला उभी होती. किळसवाणं. मानसीच्या तोंडून शब्द बाहेर पडले. आकाश कपाळ चोळत तिथेच उभा राहिला. तो रागाने पेटला होता. सौम्या भीतीने थरथरत होती. मानसी मात्र हल्लीही नाही. तिने हात वर केला आणि दोघांकडे पाहिलं. मला समजत नाही कोणाला थप्पड मारू. तुला? मला फसवल्याबद्दल? की तुला, त्याच्या गुन्ह्यातली साथीदार आणि त्याच्या बिछाण्याची भागीदार? ती कळवट हसली. आकाशला काय बोलावं तेच समजत नव्हतं. हे भयंकर गैरसमज आहे मानसी. तू आज बोललेल्या प्रत्येक शब्दाबद्दल पश्चाताप करशील. त्याने इशारा दिला. तो पुन्हा आपल्या त्या सैतानी रूपात आला होता. असं का? मानसीने डोळे मिटले आणि हळूच आपला हात खाली सोडला. मी इथे का आले होते? तुला तुझ्या प्रेयसीसोबत रोमांस करताना पाहायला? का? कशासाठी? ती जोरात ओरडली. मानसीने पटकन त्याच्याकडे पाहिलं आणि आपल्या बॅगेतून मोबाईल काढला. 50 मेसेजेस आणि 30पेक्षा जास्त कॉल्स. त्यापैकी एकालाही उत्तर द्यायला तुला वेळ मिळाला नाही का? आता समजलं तू किती व्यस्त आहेस, ती उपहासाने म्हणाली. मानसी शांत हो. तुला जे वाटतंय तसं काही नाही, तोही ओरडत म्हणाला. त्याने तिचा हात धरला आणि तिला ओढत आपल्या कॅबिनमध्ये घेऊन गेला. सौम्याला बाहेर जायला सांगितलं. मला सोड आकाश, मला जाऊ दे, ती त्याच्या हातात तडफडत म्हणाली. आकाशने तिला भिंतीला टेकवलं आणि तिची हनवटी पकडून तिच्या डोळ्यांत पाहिलं. मानसी, माझं ऐक. तू जसं विचार करतेस तसं काहीच नाही. तो डोकं हलवत म्हणाला. माझ्यावर विश्वास ठेव. तो तिच्या डोळ्यांत पाहत म्हणाला. मी विश्वास ठेवते, पण मग तू तिला मिठी का मारत होतास, तेही लिफ्टमध्ये? देवा, हे तुझं ऑफिस आहे. ती रडत रडत बोलण्याचा प्रयत्न करत होती. तिची अशी अवस्था पाहून आकाशला वाईट वाटलं आणि त्याने तिची हनवटी अलगद सोडली. तू जे पाहतेस त्यावर लगेच विश्वास ठेवू नकोस, तो गंभीरपणे म्हणाला. खूप गोष्टी आहेत ज्या तुला अजून माहीत नाहीत. तो काहीतरी सांगणार इतक्यात. सर, सौम्या बेशुद्ध पडली आहे. इंटरकॉमवरून एका कर्मचाऱ्याचा आवाज आला. मी येतो. आकाशने कॉल कट केला आणि निर्विकार चेहऱ्याने मानसीकडे पाहिलं. मी निघते आकाश. मी पुरेसं पाहिलं आहे. मानसीचे अश्रू थांबत नव्हते. ती जळ मनाने तिथून निघून गेली. पहिल्यांदाच आकाशला आपल्या कृतींची चीड आली. स्वतःला कॅसनोवा म्हणून दाखवण्याबद्दल त्याला तीव्र पश्चाताप आला. त्याला वाटलं जणू त्याचा आत्मा शरीरातून निघून जात आहे. निखितने याबद्दल आधीच इशारा दिला होता. आता तोच त्याच्या रागाची किंमत मोजत होता. मूर्ख. मानसी गाडी चालवत आपल्या बहिणीच्या घरी निघाली. तिच्या मनात सतत आकाश आणि सौम्या यांचाच विचार होता. तिची बहीण बरोबर होती. तिला स्वप्नाशी बोलायचं होतं. आपलं दुःख तिच्यासोबत शेअर करायचं होतं. मानसी तिथे पोहोचली आणि सगळ्यांना फिकट चेहऱ्याने नमस्कार केला.
ती अश्रू आवरत होती आणि शक्य तितकं सामान्य वागण्याचा प्रयत्न करत होती. तिला आत्ता तरी कोणालाही काही सांगायचं नव्हतं. किमान आत्ता तरी नाही. स्वप्नाला काहीतरी बिनसलं आहे हे जाणवलं, पण ती शांत राहिली. नीरजने तिला आधीच खूप समजावलं होतं. त्यांच्या आयुष्यात जास्त हस्तक्षेप करू नकोस. स्वप्नालाही तिच्या मर्यादा माहीत होत्या, पण तरीही ती आपल्या लहान बहिणीबद्दल खूप जपणारी होती. सगळ्यांनी एकत्र जेवण केलं, पण सगळ्यांच्या लक्षात आलं मानसी खूपच उदास होती. ती त्यांच्यासोबत हसली, थोडा वेळ मुलांसोबत खेळली, बस इतकंच. नंतर ती गेस्ट रूममध्ये गेली. पलंगावर पडताच ती जोरजोराने रडू लागली. तिच्या अश्रूंनी उशी पूर्ण भिजून गेली. मानसी सकाळी लवकर उठली, पण बराच वेळ तिला पुन्हा झोप लागली नाही. तिने सगळ्यांना नमस्कार केला, मुलांसोबत थोडा वेळ खेळली आणि सकाळचा चहा घेतला, पण तिचं मन मात्र पूर्णपणे अस्थिर होतं. ती डोळे मिटण्याचा प्रयत्न करताच तिच्या डोळ्यांसमोर पुन्हा पुन्हा त्याचं एकमेकांना मिठी मारलेलं दृश्य चमकत होतं. मन शांत करण्यासाठी ती लॉनमध्ये गेली. उगवता सूर्य, ताजी सकाळ, हे सगळं पाहून तिचं भरकटलेलं मन थोडं शांत होईल अशी तिची आशा होती. बाहेरून ती सामान्य दिसत होती, शांत राहण्याचा प्रयत्न करत होती, पण आतून ती प्रचंड वेदना सहन करत होती. ऑफिसमध्ये आकाश आणि सौम्या एकमेकांना बिलगताना पाहून तिचं हृदय अक्षरशः तुकडे तुकडे झालं होतं. तिला माहीत होतं की आकाश तिच्यावर प्रेम करतो, मग तो सौम्याला का सोडू शकत नाही. सौम्या त्याची कमकुवत बाजू का बनली, का, अशा अनेक प्रश्नांनी तिचं मन भरून गेलं. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि ते सगळे विचार दूर सारण्याचा प्रयत्न केला. आकाशने तिच्यासाठी खूप काही केलं होतं, पण तरीही तो त्याची प्रेयसी का सोडू शकत नाही. ती स्वतःला पूर्णपणे असहाय्य वाटत होती. तिने मोबाईल पाहिला, किमान त्याचा एखादा मेसेज किंवा एक तरी कॉल असेल का म्हणून. यावेळी मात्र तिने त्याला मेसेज केला नव्हता. तिला हवं होतं की तो आधी बोलावा, तो आधी मेसेज करावा. तिने जेव्हा त्याने तिला दुर्लक्ष केलं, तेव्हा जी वेदना सहन केली ती वेदना त्यालाही जाणवू दे. तिच्या दिलासासाठी आकाशने खरंच काही कॉल केले होते. त्याने तिला परत त्यांच्या घरी येण्यासाठी मेसेजही केला होता. एका मेसेजमध्ये त्याने लिहिलं होतं की काल रात्री त्याने सौम्याला तिच्या घरी पाठवलं. हे वाचून ती एका क्षणासाठी हसली. तिचं हृदय प्रचंड आनंदाने धडधडू लागलं. जे काही झालं ते तिच्याच भल्यासाठी झालं होतं. त्याने सौम्याला दूर पाठवलं होतं. शेवटी त्याने तिचं म्हणणं ऐकलं होतं. थोड्याच वेळात तिचा फोन वाजू लागला. तिने मेसेज वाचताच ब्लू टिक दिसले आणि लगेच त्याचा कॉल आला. बहुतेक तो तिच्या उत्तराची वाटच पाहत होता. ती कानापर्यंत हसली. क्षणभर तिने कॉल उचलायचा विचार केला, पण आत्ता त्याला सामोरं जायची तिला खूप भीती वाटत होती. तिचे हात थरथरत होते. तरीही धैर्य एकवटून तिने कॉल उचलला. मानसी, तो जवळजवळ ओरडलाच, तिचा आवाज ऐकण्यासाठी आतुर होऊन. त्याच्या आवाजातील तीव्रतेने तिचं हृदय धस्स झालं. आज रात्री तिला तिच्या सर्वात वाईट भीतीला सामोरं जावं लागणार होतं. ती काही बोलली नाही, फक्त शांतपणे त्याचा आवाज ऐकत राहिली. तिला काय बोलावं हेच समजत नव्हतं. तिने क्षणभर विचार केला, त्याची माफी मागावी का, पण लगेच तिने तो विचार बाजूला सारला. काय माहीत, त्यामुळे त्याचा राग अजून वाढेल. तिला वाटत होतं की तिने त्यांच्या नात्याला काही इजा पोहोचवली नाही. उलट हा तिचा हक्क होता आणि तिने तो पूर्ण अधिकाराने मागितला होता. ती स्वतःच्या कृतीचं समर्थन करण्यासाठी कारणं शोधत होती. मानसी, ऐकते आहेस ना? काहीतरी बोल, तो घाईघाईने म्हणाला. तो खूपच काळजीत होता आणि तिला ते जाणवत होतं. हो, ती हलक्या आवाजात पुटपुटली. क्षणभर तिला त्याच्यासाठी वाईटही वाटलं, पण त्याला ही वेदना मिळायलाच हवी होती, कारण त्याने तिला दिलेल्या वेदनेच्या तुलनेत ही वेदना खूपच कमी होती. ती क्षणभर रडली. मानसी, शेवटी तो एक खोल श्वास सोडत म्हणाला. तू वेडी झाली आहेस का मानसी? तो ओरडला. असं काहीही न बोलता निघून गेलीस? तू मला भेटायला ऑफिसमध्ये आली होतीस, मग अजून काही मिनटं थांबू शकत नव्हतीस का? आज रात्री तू आपल्या घरी परत आली नाहीस तर मी काय करेन याची तुला कल्पनाही नाही. त्याने तिला इशारा दिला. क्षणभर तिला त्या हॉटेलमधल्या दिवसाची आणि त्यांच्या ट्रूथ ऑर डेअर खेळाची आठवण झाली. मानसीला माहीत होतं तो जे काही बोलतो आहे ते खरंच करेल, त्यामुळे तिचा श्वासच गुदमरू लागला. आकाश, नको. मानसी त्याच्या इशाऱ्यामुळे चिडली आणि घाबरलीही. मग मला काय करायला सांगतेस? तुला वाटतं मी तिला दूर पाठवावं? मी तिला पाठवलं आहे. आता तू परत ये, नाहीतर मी वेडा होईन, तो थोडक्यात म्हणाला. मानसी काही बोलली नाही.
क्षणभर तिला खूप अपमानित वाटलं. तो तिच्यावर ओरडत होता. तो असं कसं करू शकतो? रागाने तिने मुठघट्ट आवळली. मानसी, काहीतरी बोलणार आहेस का? नाहीतर मी तिथे येऊ? त्याने पुन्हा अंतिम इशारा दिला. आकाश, ती त्याचं नाव थोड्या रागाने म्हणाली. क्षणभर तो शांत झाला. त्याचं हृदय पुन्हा नेहमीसारखं धडधडायला लागलं. आत्तापर्यंत ते खूप वेगाने धडधडत होतं. रिंकीकडून कळालं की मानसी तिच्या बहिणीच्या घरी गेली आहे. तेव्हा तो अक्षरशः घाबरला होता. लिफ्टमध्ये तिने त्याला आणि सौम्याला एकत्र पाहिलं. तेव्हा तर त्याला जणू हार्ट अटॅकच येणार होता. तो तिला सांगू इच्छित होता की तो फक्त सौम्याला समजावत होता, पण आता त्याचा काही उपयोग नव्हता. मी येईन, इतका गोंधळ करू नकोस, ती हळू आवाजात म्हणाली. हे ऐकून तो अजूनच चिडला, पण तिच्या उत्तरामुळे त्याला खूप दिलासा मिळाला. गोंधळ? खरंच? मानसी? तो पुटपुटला. माझी काळजी, माझं प्रेम तुला गोंधळ वाटतंय? संध्याकाळी तू इथे असलीच पाहिजेस. मी तुझी वाट पाहीन. तिला काही बोलण्याची संधी न देता त्याने कॉल कट केला. मानसी फोनकडे पाहत काहीतरी पुटपुटली आणि मनातल्या मनात आकाशला शिव्या घातल्या. ती अजून थोडा वेळ लॉनमध्ये बसून बाग आणि झाडांच्या सावलीकडे पाहत राहिली. मानसी? नीरज हसत तिच्याकडे आला आणि तिच्या शेजारी बसला. जीजू? तीही हसली आणि पटकन त्याच्याकडे वळली. मी त्याच्या कॉलेजमध्ये जाऊन थोडी माहिती गोळा केली आहे. ती तुला नक्कीच आश्चर्यचकित करेल, तो थोड्या गंभीर आवाजात म्हणाला. त्याला त्याचे प्राध्यापक विहारी यांनी वाचवलं होतं आणि त्यांनीच त्याची स्वतःच्या मुलासारखी काळजी घेतली. मिस्टर विहारी त्याचे गॉडफादर आहेत. तू चोरून आणलेल्या जन्म प्रमाणपत्रात त्याचंच नाव पालक म्हणून आहे. पहा. त्याने तिला दाखवलं. 10 वर्षाचा असल्यापासून तो मिस्टर विहारी यांच्या संगोपनात वाढला. रिंकीलाही वाचवणारे तेच होते. नीरजने सांगून मानसीकडे पाहिलं. म्हणजे आपण त्यांना भेटलो तर आपल्याला सगळं स्पष्ट कळेल. मानसीचा चेहरा फिकट झाला आणि ती नीरजकडे पाहू लागली. हो. नीरजने मान हलवली. धन्यवाद जीजू. मानसीने त्याचे हात धरत त्याचे आभार मानले. मानसी, त्याने तिच्या हातावर हलकेच थोपटलं. ते कुठे राहतात? आपण त्यांच्यापर्यंत कसं पोहोचू शकतो? मानसीच्या डोळ्यात आशा दिसत होती. तिला जाणून घ्यायचं होतं, आकाश कसा वाचला आणि त्यानंतर त्या वॉचमनचं काय झालं. तिला आकाशच्या भूतकाळाशी संबंधित सर्व लोक आणि आठवणी दूर पाठवायच्या होत्या, कारण त्या त्यांच्या भविष्यासाठी धोकादायक ठरू शकतात. तिला त्याचा गडद भूतकाळ समजून घ्यायचा होता आणि संजयवर तो इतका संतापला का हेही कळायचं होतं. तो आता बरा नाही आहे मानसी. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तो मानसिक रुग्णालयात आहे. नीरजने अविश्वसनीय अशी गोष्ट सांगितली. काय? मानसीने भुया उंचावत आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. हो. नीरजने मान हलवली. तुम्ही मला तिथे घेऊन जाल का? ती शांतपणे विचारत नीरजच्या उत्तराची वाट पाहू लागली. मानसीने लॉक उघडून घरात प्रवेश केला आणि आकाश येण्याची वाट पाहू लागली. जे काही घडले होते त्या सगळ्या गोंधळामुळे ती खूप चिंतेत होती. आकाश किती रागावलेला असेल याची तिला कल्पनाही करता येत नव्हती, पण तिला सगळं लवकरात लवकर ठीक करायचं होतं. आकाशने सौम्याला दूर पाठवलं होतं, पण दुर्दैवाने तो तिला मिठी मारताना दिसल्यामुळे मानसी अजूनही त्याला माफ करू शकत नव्हती. सौम्याची बाजू ऐकल्यानंतर तिला लगेच आपली चूक जाणवली आणि तिचा चेहरा उतरला. क्षणभर तिला वाटलं की कदाचित तिने जास्तच प्रतिक्रिया दिली, पण त्या क्षणी त्यांची मिठी आणि त्यांचं कथित अवैध नातं पाहून तिला इतका राग येणंही चुकीचं नव्हतं. पण आता तिला कळलं होतं, ते सगळं खोटं होतं. अनेक विचार करत ती त्यांच्या खोलीत गेली. आता आकाशची प्रतिक्रिया काय असेल? मी त्याला कसं सामोरं जाऊ? ती विचार करत होती. तो तिच्याशी नीट बोलेल का, की तिला खूप त्रास देणार? ती पूर्णपणे द्विधा मनस्थितीत होती. ती कपाटाजवळ गेली, साधे कपडे काढले आणि पटकन फ्रेश होऊन ते बदलले. त्यानंतर ती स्वयंपाकघरात गेली आणि आकाशसाठी रात्रीचं जेवण बनवायला लागली. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित होतं. तिला त्याला सरप्राईज द्यायचं होतं. आकाश थकलेल्या चेहऱ्याने घरी आला. मानसीला त्याने हसावं असं खूप वाटत होतं, पण तो खूप हट्टी होता. मानसीला वाटलं की तो आधी बोलायला सुरुवात करेल, पण त्याने फक्त तिच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि तिच्याकडे दुर्लक्ष करत थेट खोलीत निघून गेला. किती उद्धट आहे, ती मनातच पुटपुटली. मग मला परत यायला सांगितलं तरी कशासाठी? ती नाराज होऊन विचार करू लागली. थोड्या वेळाने तिने जेवण टेबलावर मांडलं. ती बसून त्याची वाट पाहत राहिली, स्वतःच्या विचारांमध्ये हरवून. थोड्या वेळाने आकाश बाहेर आला आणि निर्विकार चेहऱ्याने तिच्याकडे पाहिलं. मानसीने भीतीने लगेच डोळे बंद केले. तो शांतपणे आपल्या खुर्चीत बसला आणि जाणीवपूर्वक आवाज केला.
तिचं लक्ष वेधण्यासाठी. मानसीला वाटलं की तो तिला रागाने पाहिल किंवा तिच्यावर ओरडेल, पण तो शांतपणे तिच्या समोर बसला. हे पाहून ती आश्चर्यचकित झाली. ती पुन्हा त्याच्या चेहऱ्याकडे पाहू लागली. तो खूपच शांत होता. हे पाहून मानसीला अजूनच आश्चर्य वाटलं. अरे देवा, किमान ओरड तरी आकाश, ती मनातच म्हणाली. ती शांतपणे त्याला जेवण वाढू लागली. आकाश खाली नजर करून शांतपणे जेवू लागला, आपले डोळे लपवत. मानसी खूप तणावात होती. तिने त्याला कधीही इतका शांत पाहिलं नव्हतं, इतका भयानक शांत. मिस्टर मॅनिप्युलेटरला काय झालं? ती खांदे उडवत विचार करू लागली. अचानक आकाशने वर पाहिलं. तिच्या नजरेला नजर मिळवली आणि नाराजीने ओठ हलवले. हे पाहून मानसी अजूनच गोंधळली. याचा अर्थ काय? आता त्याला काय प्रॉब्लेम आहे? ती चमच्याने हलकंसं टेबलावर टकटक करू लागली आणि त्याच्याकडे बोलण्यासाठी पाहू लागली. आकाश चिडला. तो काही बोलला तर ती म्हणेल की तो तिला धमकावत आहे, आणि तो शांत राहिला तर ती म्हणते की तो तिला दुर्लक्ष करतो. त्याला खरंच कळत नव्हतं काय करावं. पण एक गोष्ट मात्र त्याला आनंद देत होती की ती परत आली होती. त्याला चांगलं माहीत होतं की ते दोघेही एकमेकांवर प्रेम करतात आणि एकमेकांच्या सोबत राहायला त्यांना आवडतं. त्याला माहीत होतं की तो तिच्याकडे फक्त काही क्षण चोरून पाहत दिवस घालवू शकतो, त्यापेक्षा जास्त काही नको. आता मानसीलाही समजलं होतं की त्यांच्यातलं अपराधीपण त्यांना त्यांच्या नात्यात एक पाऊल पुढे टाकू देत नाही. ती हलकसं असली आणि त्यांचं नातं पुढे कसं न्यायचं याचा विचार करू लागली. आकाशने डोकं हलवलं आणि एक क्षण तिच्याकडे पाहिलं. आकाश, तिने शांतता भंग केली आणि त्याच्या डोळ्यात पाहत बोलली. क्षणभरासाठी आकाशचं हृदय धडधडणं थांबल्यासारखं झालं. तो तणावात होता. त्याचा घसा कोरडा पडला होता. तो नाराज चेहऱ्याने तिच्याकडे पाहू लागला. काल कॅफेत तिच्या अचानक झालेल्या रागामुळे त्याला मृत्यूसारखी भीती वाटली होती. मानसी परत येईल असं त्याला वाटलंच नव्हतं. तो एकट्याने काय काय कल्पना केल्या होत्या ते फक्त त्यालाच माहीत होतं. पण मानसीला हे काहीच माहीत नव्हतं. तिला त्याचं वागणं अजूनच गोंधळात टाकत होतं. इथे ती त्याच्या रागाची भीती करत होती आणि तिथे तो तिच्या प्रतिक्रियेची. अरे देवा, काहीतरी तरी बोल ना. यावेळी ती जवळजवळ मागणीच करत म्हणाली. त्याची शांतता आता तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे जात होती. आकाशने खोल श्वास घेतला आणि तिच्या डोळ्यात पाहिलं. तिच्या नजरेमुळे त्याचा श्वास अडकला. काय बोलायचं आहे मानसी? तो गंभीरपणे पण शांत चेहऱ्याने म्हणाला. काय म्हणजे? तिने भुवया उंचावत त्याच्याकडे पाहिलं. तिचा चेहरा उतरला. मला काही सांगायचं आहे, पण तू मला बोलूच देत नाहीस. तो इकडे तिकडे पाहत जेवत म्हणाला. त्याच्या शब्दांनी तिच्या मनाला दुखावलं. आता तो तिच्यावरच दोष टाकत होता. मी? ती लगेच उठली आणि त्याच्या शेजारील खुर्चीवर जाऊन बसली, त्याची खुर्ची स्वतःकडे ओढत. हो, तो अजूनही खाली बघत म्हणाला. आणि त्यामुळे ती अजूनच चिडली. तू असं कसं म्हणू शकतोस? तिने त्याचा हात धरला आणि उत्तर मागितलं. आधी उत्तर दे, मग जेव, ती पुटपुटली. हा काही प्रश्न आहे का मानसी? तो उपरोधिकपणे हसला. रेस्टॉरंटमध्ये आणि ऑफिसमध्येही तू मला बोलू दिलंच नाही, तो दात खाऊन म्हणाला. ओह, खरंच? मग मी काय करायला हवं होतं? ती अविश्वासाने म्हणाली. तुमच्या दोघांचे हात मिळवून तू मला स्पष्टीकरण देण्याची विनंती करायला हवं होतं का? मानसी, तो खोल उसासा टाकत म्हणाला. तुझा राग मला समजतो. एलिव्हेटरमध्ये तिने अचानक मला मिठी मारली तेव्हा मी सुद्धा थक्क झालो होतो. त्याच्या घशात शब्द अडकले. काय? पुन्हा सांग जरा, ती लगेच त्याला थांबवत म्हणाली आणि त्याचा हात घट्ट पकडला. आकाशने भुवया उंचावत तिच्याकडे पाहिलं. खरं सांगायचं तर तो खूप भुकेला होता. गेल्या 5 दिवसात त्याने नीट जेवणही केले नव्हते आणि इथे त्याची बायकोच त्याला तिच्या हातचं बनवलेलं स्वादिष्ट जेवण खाऊ देत नव्हती. त्याने आपल्या नशिबाला मनातल्या मनात शिव्या दिल्या आणि प्लेट बाजूला ढकलत तिच्याकडे वळला. मानसी, मी शपथ घेऊन सांगतो, ती असं वागेल याची मला कल्पनाही नव्हती. ती मला मिठी मारेन असं मला अजिबात वाटलं नव्हतं. तो तिचा चेहरा दोन्ही हातांनी धरत म्हणाला. कल्पनाच नव्हती? पण मला तर ते पाहून जीवच निघून गेला होता, ती रडत म्हणाली आणि त्याला घट्ट मिठी मारली. आकाश, ते मला आतून संपवून टाकलं. विचार कर, कसं वाटलं असेल मला? मी तुला आधीच सांगितलं होतं, तरीही मी तुला तुझ्या ऑफिसमध्ये तिच्यासोबत मिठी मारताना पाहिलं. तुम्ही दोघे अजूनही एकाच ठिकाणी काम करता हा विचारच मला गुदमरवून टाकणारा होता, ती तिच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करत म्हणाली. माफ कर, तो हलक्या आवाजात म्हणाला आणि तिलाही मिठी मारली. ती भावूक झाली होती आणि सगळ्यासाठी मला धन्यवाद देत तिने मला मिठी मारली.
तो तिच्या नजरेला टाळत म्हणाला. मानसीने त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवत हळूच मान हलवली. पण तुला असं वाटत नाही का की मला माझं म्हणणं समजावून सांगण्याची एक संधी मिळायला हवी होती? तो पटकन तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. मला माहीत नाही आकाश. कदाचित मी खूप जास्त अधिकार गाजवला. कदाचित मला असुरक्षित वाटत होतं. ती ओलसर डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत म्हणाली. दोघेही काही क्षण शांत बसले. मला आनंद झाला की तू माझ्याबद्दल इतकी पॉझिटिव्ह आहेस, तो हलकंसं हसत म्हणाला. पण मला तुला असुरक्षित वाटू द्यायचं नाही. ते माझ्यासाठी पती म्हणून अपयश आहे, तो प्रामाणिकपणे म्हणाला आणि मोठ्याने हसला. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि मनापासून हसले. माफ कर. मानसी त्याच्या कॉलर पकडत त्याला जवळ ओढत म्हणाली. नाही, असं म्हणू नकोस, तो म्हणाला आणि तिला ओढून आपल्या मांडीवर बसवलं. मानसी त्याच्या कृतीने आश्चर्यचकित झाली आणि लाजली. दिवसेंदिवस ते दोघेही एकमेकांच्या जवळ येत होते, हे खूप स्पष्ट दिसत होतं आणि त्यामुळे ती मनातून आनंदी होती. मानसी, मी तुझ्यावर प्रेम करतो. तुला माहीतच नाही मी तुझ्यावर किती प्रेम करतो. मानसीने हलकेच त्याच्या छातीवर थाप मारली आणि त्याच्यापासून थोडी दूर झाली. थोडा श्वास तरी घेऊ दे, ती म्हणाली. आकाशचे डोळे ओलसर झाले. जेव. मानसीने आपले अश्रू पुसले आणि त्याला स्वतः हाताने घास भरवायला सुरुवात केली. तिला माहीत होतं की तो खूप उपाशी आहे. रिंकीने आधीच तिला सांगितलं होतं की गेल्या 4 दिवसांत ऑफिसमध्ये तो किती चिडलेला आणि बेफाम झाला होता. आकाशने जेवण संपवलं आणि मानसीने प्लेट बाजूला ठेवली. क्षणभर ते दोघे एकमेकांकडे पाहत राहिले. मानसी, मला भीती वाटते. जर तू पुन्हा मला सोडून गेलीस तर? तो पुन्हा तिला चुंबन देत म्हणाला. तूच ती एकमेव व्यक्ती आहेस जी माझ्या स्वप्नात आणि वास्तवातही आहे. तो तिच्या नाकाला हलकंसं स्पर्श करत म्हणाला. माझ्याबद्दल तुला जे काही सांगितलं गेलं, जे काही तू ऐकलंस, ते सगळं खोटं होतं, पूर्णपणे खोटं. तो तिच्या कमरेभोवती हात गुंडाळत म्हणाला आणि आपलं डोकं तिच्या मानेला टेकवलं. मानसी त्याच्या या कृतीने थोडी थक्क झाली, पण त्याच्या स्पर्शातून तिला त्याचं प्रेम स्पष्ट जाणवत होतं. नकळत तिच्याही डोळ्यातून काही अश्रू वाहू लागले. हं? ती हलकेच मान हलवत त्याचा चेहरा हातात घेत म्हणाली. तुला माहीत आहे, मी आयुष्यात एका क्षणासाठीही तुला विसरलो नाही. तो लहान मुलासारखा म्हणाला. माझा दिवस तुझ्या विचारांनी सुरू होतो आणि तुझ्याच विचारांनी संपतो. तू कदाचित विचारशील, मी बदला घ्यायचा होता, तुला दुखवायचं होतं, पण मनाच्या आत खोलवर मी फक्त तुला पुन्हा कसं भेटता येईल याचेच मार्ग शोधत होतो. तो तिच्याकडे पाहत म्हणाला. तुला दुखवायचा प्रयत्न केला की प्रत्येक वेळी मीच जास्त दुखावलं जायचो. शेवटी मी थकलो आणि हार मानली. तो तिला घट्ट मिठी मारत म्हणाला. मानसी त्याच्या डोळ्यात पाहत शांत बसली. त्याचे डोळे अजूनही ओलसर होते. फक्त एक, पूर्ण खोटं, ती त्याच्या शब्दांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत म्हणाली. मानसी, तो अजूनही तिच्या मानेला डोकं टेकवून बोलला. या सगळ्या भांडणांनी मी खूप थकलो आहे. कधी कधी वाटतं आपण एवढे दुर्दैवी का आहोत. तू मला तुझ्याशी बोलणं थांबवायला कसं सांगू शकतेस? तू माझ्याशी इतकी कठोर कशी वागू शकतेस? तो गंभीर आवाजात म्हणाला. मानसी क्षणभर घाबरून गेली, पण त्याच्या आवाजातील वेदना समजताच तिच्या मनात आनंदाची लहर उठली. ते खूप गुदमरणारं होतं. मानसी, तुला माहीत आहे का, मी नीट खाऊही शकलो नाही, पाणीही पिऊ शकलो नाही, मला श्वासही नीट घेता येत नव्हता. तो तिच्या मानेला अजून घट्ट मिठी मारत म्हणाला. त्याच्या या कबुली जबाबामुळे मानसी पूर्णपणे निशब्द झाली. तिने काय काय विचार केले नव्हते. तिला वाटलं होतं की तिला त्याची माफी मागावी लागेल आणि त्याची शांतता किमान एक आठवडा सहन करावी लागेल, पण त्याच्या शब्दांनी तिचं हृदय आनंदाने भरून आलं. त्यांना कळलंच नाही की ते किती वेळ तसंच बसून राहिले होते. आकाशच्या मिठीत मानसी इतकी शांतपणे झोपून गेली होती. तिला आपल्या बाहुपाशात घेऊन आकाश आनंदाने हरखून गेला. त्याने हळूच तिला उचललं आणि बेडवर झोपवलं. स्वतः तिच्या मागून येऊन तिला मिठी मारत तोही पडला. थोड्या वेळाने मानसी हलक्या झोपेतून जागी झाली आणि हसत त्याच्याकडे पाहू लागली. फक्त एकच, जर मीच तुझ्या आयुष्यातली एकमेव व्यक्ती असेन तर सौम्या कोण आहे? ती डोळे मिटत त्याला चिडवत म्हणाली. अरे, आकाशचा चेहरा उतरला आणि तो थोडा घाबरला. घाबरू नकोस, मला माहिती आहे तू माझ्यासोबत एक खेळ खेळत होतास. ती डोळे उघडत हसली आणि त्याला शांत राहायला सांगितलं. आकाश तिच्याकडे अविश्वासाने पाहू लागला, पण तिचं बोलणं ऐकून त्याला थोडा दिलासा मिळाला. तुला कसं कळलं?
तो गोंधळलेल्या चेहऱ्याने बेडवर बसत म्हणाला, दुपारी सौम्याचा मला फोन आला होता. मानसीने कबूल केलं. हे ऐकून आकाश दचकला. तिने मला सगळं सांगितलं. तुझे शत्रू तिला कसे फसवून त्यांच्या जाळ्यात अडकवले आणि तुला फसवण्यासाठी तिला कसं पाठवलं. ती तुझी खूप स्तुती करत होती. तिने सांगितलं की तू तिच्या आईला कसं वाचवलंस आणि तिला त्या लोकांच्या कैदेतून कसं मुक्त केलंस. आकाश आश्चर्याने तोंड उघडून तिच्याकडे पाहू लागला. ती माझी कॉलेजमधली क्लासमेट होती. माझे सिक्रेट्स जाणून घेण्यासाठी त्यांनी तिला माझ्याजवळ पाठवलं होतं. पण एक दिवस ती माझ्यासमोर रडू लागली आणि तिने सगळं खरं सांगितलं. त्या लोकांनी तिच्या आईला बंदी बनवलं होतं आणि तिला ब्लॅकमेल करत होते. तिने मला तिच्या आईला वाचवायला विनंती केली. काहीतरी करून मी तिच्या आईला सोडवलं आणि त्यानंतर आम्ही दोघांनी त्यांच्यावर उलटवार करण्यासाठी हा सगळा खेळ सुरू ठेवला. तो फिकट चेहऱ्याने म्हणाला. अरे देवा. मानसीने त्याचा कान पकडला. पण तू मला हे आधी का नाही सांगितलं. ती त्याचा कान दाबत म्हणाली. मला वाटलं तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीस, जरी मी सगळं खरं सांगितलं असतं तरी. तो तिचा हात पकडत म्हणाला. असं का. ती त्याच्या खांद्यावर 2-3 वेळा हलकं मारत म्हणाली. तो पटकन तिचे हात पकडून तिला थांबवू लागला. पण तू मला आधी का नाही सांगितलं की तुला सगळं कळलंय. त्याने तिचे हात मागून पकडत तिला आपल्या छातीवर टेकवलं. मानसी त्याच्या छातीवर पडली होती आणि तो तिच्या चेहऱ्याने आनंदाने पाहत होता. जर मी आधीच सांगितलं असतं तर तुझं ते सुंदर कबुली जबाब मला ऐकायला मिळालाच नसता. ती खट्याळपणे हसत म्हणाली. तुला माहिती आहे का, मी 5 दिवसांपासून उपाशी होतो. नीट जेवणही केलं नाही आणि तू तर अगदी राक्षसासारखी मला जेवूच दिलं नाहीस. तो नाराजीने म्हणाला. अरे वा, किती खवय्या आहेस तू. ती त्याच्या गालावर हलकंसं थाप मारत म्हणाली. सतत खाण्याचाच विचार. मी. परत एकदा बोलून दाखव. तो तिच्या कमरेला गुदगुल्या करत म्हणाला. मी तुला किती लोभाने खाईन ते दाखवू का. तो तिच्या गालांवर हलकी पापी देऊ लागला आणि तिच्या मानेजवळ येऊन थांबला. आकाश. ती हलक्या आवाजात म्हणाली आणि त्याच्या केसांतून हात फिरवू लागली. क्षणभर तो थांबला आणि तिला आपल्या मांडीवर ओढून घेतलं. तिने जाणवलं की तो पूर्णपणे तिच्या जवळ येत होता. दीर्घ भांडणानंतर आणि मन मोकळं केल्यानंतर त्याच्यासाठी स्वतःला आवरणं किती कठीण होत होतं हे तिला चांगलंच कळत होतं. पण तिला त्याला थांबवणं गरजेचं होतं, नाहीतर परिस्थिती वेगळी वळण घेईल. त्याच्या स्पर्शाने ती क्षणभर स्थिर झाली. पण आकाशला एक गोष्ट माहीत नव्हती. ती त्याच्या प्रोफेसरला भेटून आली होती आणि त्यांच्याकडून जे काही तिला कळालं होतं त्यामुळे तिचं त्याच्यावरचं प्रेम अजूनच वाढलं होतं. हे खूप लवकर तर नाही ना. ती मनात विचार करू लागली. पण आकाश तिच्या सगळ्या प्रेमाचा हकदार होता. हे विचार करताच तिचं हृदय आनंदाने धडधडू लागलं. यानंतर दोघांमध्ये काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत आजचे दोन्ही भाग कसे वाटले मला कमेंट करून नक्की कळवा. दोघी भागांना लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.